रात्रीचं जेवण झालं आणि संतोष आणि सविता फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले. हिवाळा असल्यामुळे बाहेर अर्थातच थंडी होती आणि फेरफटका मारता मारता त्यांच्यामध्ये गप्पा सुरू झाल्या बातम्यांच्या. 3 बातम्यांवर त्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि नंतर काही वादविवादसुद्धा झाले. त्यातली पहिली बातमी होती नागपूरची, ज्याच्यामध्ये नवऱ्यानं भाजपचा उमेदवारी अर्ज मिळाला नाही म्हणून अपक्ष अर्ज भरला आणि त्याच्यामुळे त्याची बायको नाराज झाली आणि माहेरी निघून गेली, अशी एक बातमी टी व्हीवर त्यांनी बघितली होती. संतोष म्हणाला की हा काय प्रकार आहे, असं कोण नवऱ्याला सोडून जातं राजकारणासाठी? तर सविताचं म्हणणं त्याच्या उलटं होतं. ती म्हणाली की राजकारणामध्ये आपण अनेकदा ऐकतो, राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि सगळ्यात शेवटी स्वतः. तर तिने स्वतःच्या आयुष्यात हे खरं तर इम्प्लिमेंट केलं. पक्षाला अगोदर महत्त्व दिलं आणि पक्षाबाबतचा निर्णय जास्त महत्त्वाचा आहे, कुटुंबाबाबतचा निर्णय त्यानंतरचा आहे, ही प्रायोरिटी तिने ठरवली. त्यामुळे तिला उलट क्रेडिट द्यायला पाहिजे. दुसरी बातमी होती पुण्यामधली. एका उमेदवारानं AB फॉर्मच गिळला. सविता म्हणाली ह्यामुळे आपल्याला पहिल्यांदाच कळलं की AB फॉर्म ही सुद्धा खाण्याची गोष्ट आहे. तर पहिले हे सगळे जोक झाल्यानंतर संतोषचं असं म्हणणं होतं की हे आपले उमेदवार आहेत, काय करावं काय करू नये हे त्यांना कळत नाही. म्हणजे हे कायदा मोडण्यासाठी नगरसेवक व्हायचं यांना की नवीन कायदे करून कायद्याचं राज्य चालावं हे इन्श्युअर करण्यासाठी, हे बघण्यासाठी त्यांना उमेदवार व्हायचं आहे. तर सविताने त्यालासुद्धा विरोध केला. ती म्हणाली की नगरसेवकावर टीका करण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे, कारण आपण पण असंच वागतो. आपला पण आपल्या रागावर कंट्रोल नाही आहेत. तुला आठवतं, तुला राग आला होता आणि तू एकदा TV फोडला होतास. मला राग आला होता, मी एकदा फ्लॉवर पॉट फेकून आपटला आणि तो काचेचा पूर्ण फुटला होता. त्यामुळे हे सगळे आपलेच प्रतिनिधी आहेत. आपण जसं वागतो तसेच आपले नेते वागत आहेत. मग तिसरा मुद्दा आला मुंबईतला, की ज्याच्यामध्ये एका उमेदवारानं AB फॉर्मची कलर झेरॉक्स काढली आणि ती झेरॉक्स सबमिट केली. त्याच्यावरून सध्या जोरदार डिबेट सुरू झाली आहे. त्यावर पण सविताचं म्हणणं होतं की हे पुन्हा आपले जनतेचेच प्रतिनिधी आहेत, हे आपल्यासारखेच आहेत आणि त्यामुळे आपण त्यांना काय शिव्या घालायच्या? आपण बघतो ना, लाडकी बहीणमध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी किती अर्ज भरले, कुठले कुठले डॉक्युमेंट्स लावले आणि स्क्रुटिनीमध्ये आता किती त्याच्यातून बाहेर पडत आहेत. मग आपण हे केलं म्हणून मग ते झाकून ठेवायचं आणि लोकप्रतिनिधींनी केलं म्हणून लगेच त्याच्यावर टीका करायची, हे काही बरोबर नाही. तर या 3 मुद्द्यांवरनं दोघंही आपापल्या मुद्द्यावर ठाम आहेत. संतोषला ह्या सगळ्या गोष्टी पटत आहेत, तर सविताला मात्र संतोषचं म्हणणं पटत नाही आहे. तुम्हाला कोणाचं म्हणणं पटतं आहे? तुम्हाला काय वाटतं?